अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीराया. भोक्तया षडगुण ऐश्वर्या ऐसी सोसूनी अपार माया. सकळ कळा तुझेनी घटपट तन्नू आकाश न्याय. सर्व तवंची ब्रह्म होय ऐसे असुनी निराळा राहे. अव्यक्त व्यक्ता पाहुनी की अपार घंटी अपार तरणी. व्यापुनी ऐक्य दिसे गगनी त्याची न्याये मोक्षदानी. व्याप्त असे सर्वांते तरी पूर्ण ब्रह्म. नातवेश करुणा निधी पंढरीचा अधीश. मायकनवाळू जग निवास भक्तवत्सल नटलासी. तरी हे दीनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका. आता पुढे रसना दोंदिका भक्तिसार वदविका. मागिले अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागी भेटून दृश्यपणी मिरविले. असो स्थाना गेला अयोध्यानाथ. एरीकडे अंजनीसुत शृंग मुरडात जाऊनी त्वरित. स्नानवेशे नटलासी गुप्त वेशे राजसदन. पाहता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनाकिनी पद्मीन मंचकावरी पहुडली. सुखनिद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून. ऐसी एकांत संधी पाहून धवळारी ते संचारला. चपळपणी तो मंचकाजवळी जाऊनी बैसला प्रतापबळी. किलोतळा पद्मिनी कमळी करपात्री धरियली. व्यक्त होता करकमळ सावध झाली किलोतळा वेल्हाळ. तो दृष्टी देखिला अंजनी बाळ चरणावरी लोटली. किलोतळा आणि मैनाकिनी तृतीया नाम जिये पद्मिनी. या परी श्रोते बोलती कल्पनी. कवने अर्ती ही नामे तृतीया अभिधानात. ती दुहिता झाली असे कवनार्था. मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरविले. ऐसा पाहुनी श्रोतिया आदर बोलता कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती एका त्या. तरी पर्वता माझी मंदरगिरी. जंबू द्वीप त्याची प्रथम पायरी. या परिसिंहलद्वीपाची दुसरी मेरू मंदार आहे की. या परी सिंहलद्वीप भुवनी स्त्रिया जितुक्या असती पद्मिनी. त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती निर्वितसे. तो एके दिवशी अभ्यंग करुणी उभी राहिली धवळारी जाऊनी. ते सहज दृष्टी दिशागमनी आकाशाते पाहतसे. हस्ती झगटती कवरी भार. तो वर दृष्टी जाऊनी गोचर उपरी चरुवसू. विमानावर आरूढ होऊन जातसी. विमान रूढ झाला होता तो वसन एकांगे. झाले तत्वता आवेश बाहेर लिंग दर्शता. असावध बैसलासी विमानावरी. गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र तो. मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे खदा खदा ते काळी. तेथे ते ऐकुनी वसुनात विक्षेप पोनी बोलता झाला तिथे. म्हणे पापिनी परपुरुषा ते पाहुणे हसलीसी. तरी ऐसे जारिनी वरती धरुनी राहसी सोग्रहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलेसी. तरी मी नोहे तैसा भ्रष्ट. सकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्ण तपास आदितसे. तरी ममाभिलाषा धरुण गदा गदा हससी पापिनी. तरी पुरुष विनोदे सोस्थानी जाऊनिया पडशील. श्री देशात श्रीकटकी वस्ती होईल तुझी शेकी. मग कैचा पुरुष ते लोकी दृष्टिगोचर होईल. ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परमलाजली पद्मिनी सुलक्ष. परिपद्युच्चत शब्द एकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापली. म्हणे महाराजा वसुनाता अपराध झाला विषमाता. अपराधाचे विवरण करिता बोलता न ये आम्हासी. परी हा असो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग. तरी उशाप देऊनी आता चांग सोपदा ते स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आम्हा शांती भांडारे. परमकनवाळू इंद्रिय साचारे योगदमनी मिरवाला. तरी उशाप देऊनी माते करी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुनी ढळाळी ते उशाप ते वदलेसे. म्हणे पद्मिनी एकवचन श्रीराज्यात किलोतळा स्वामीन. तेथे आयुष्य सरल्या पूर्ण. तै पदी वसशील तू माये. परी मज भावे निवेदली चित्त. तरी मही मिरवेल माझा सूत. तो तुझ स्वीकारुनी होईल रत. मच्छिंद्रनाथ म्हणून या
तो रत झालिया अंगसंगी, पुत्र लाभशील रेत प्रसंगी, मीननाथ हे नाम जगी, प्रसिद्ध मेरवेल महती, तो पुत्र झालिया तू ते सेवटी, विभक्त होईल मच्छिंद्र जेटी, मग तू सोपदा येऊन गोरटी, भोग भोगी स्वर्गीचा, या उपरी बोलली मैनाकनी, पुरुष नाही का तया भुवनी, सकळ स्त्रिया दिसती अवती, काय म्हणून महाराजा, तरी पुरुषा वाचुनी संतती, कोटुनी होतसे नसुनी पती, हेरू म्हणे येऊनी मारुती, भुभुकार देतसे ऊर्ध्वरेता वायुनंदन, वीर्य व्यापितसे भुभुकारुण, मग उत्पत्ती उदय जन्म, तेथे होतसे शुभानने, बाळतनू जो पुरुषधारी, मृत्यू पावे तो भुभुकारी, तितुक्या विन अचळणारी, महीवरी विराजती, ऐसे वदता अंतरिक्षमात, मग बोले पद्मिनी जाऊन तोरित, हे महाराजा मच्छिंद्रनाथ, येईल कैसा त्या ठाया, प्रत्यक्ष पुरुष पावती मरण, ऐसी चर्चा तेथे असून, कैसा येईल तव नंदन, मम भोगार्थ महाराजा, अंतरिक्ष मने ओ शुभाननी, ठुकिल तळेचे उपरी जाऊन, बैसुनी उपरी तप मांडणी, आराधवा मारुती, प्रसन्न झाली वायुनंदन, मग मुक्त करील त्या भयापासून, परी तुझ सांगतो ती खून, चित्ता माझी रक्षावी, प्रसन्न होईल जेव्हा मारुती, मागणे करीजे अंगसंगती, मग तो संकटी पडून शिती, मच्छिंद्रा ते आणील तरी हा रचुनी दृढ, तर उपाय मिरवित आहे मारुती भय, तरी तयांचे हस्ते साधावे कार्य, मच्छिंद्रा ते आणुनी, या उपरी बोले पद्मिनी युवती, रामचरणी श्री मारुती, कैसे सांग माते द्यावे रती, ऐसे म्हणावे महाराजा, परी ऐसे बोल प्रकरणी, मारुतीच मिरवला विषय ध्वनी, मग तव सुत मच्छिंद्र कोठुनी, येथे येईल महाराजा, ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे, वरहित वायुनंदन, ब्रह्मचर्य व्रता ते लोटून, रती सुखाते मिरवेल, तरी हा संशय सांडुनी गोरटी, अर्थ धरिजे इतुका पोटी, मच्छिंद्रा लाहसील येणे कोटी, हनुमंते करुणिया, ऐसे सांगुनिया अंतरिक्ष, सोस्थाना गेला वसुदक्ष, एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष, श्रीराज्यात प्रवर्तली, शृंगार मुरडा राजपट्टणी, भ्रमण करिता ती पद्मिनी, तो ते चर्मिकेचे सदनी, सहज स्थिती पातली, सहज स्थिती जाऊनी ओसरी, बैसती झाली शुभगात्री, तो ती चर्मिका पाहून नेत्री, बोलती झाली ती येती, म्हणे माये ओ शुभाननी, कोठे अससी लावण्य खानी, एरी म्हणे ओ माय बहन, सिंह लक्षद्वीपी मी असते, परी अंतरिक्ष वसूचे शापे करून, पाहते झाले माये हे भुवन, आता माझे संगोपन कोण करील कळेना, ऐसे ऐकुनी पद्मिनी वाणी, बोलती झाली ती चर्मिणी, म्हणे माये ओ माझे स्थानी, राहुनी सुख भोगिका, सो हस्ते करुणी पाक, हरित जा माये तृषा भूक, मी आपुल्या गृहींची एक, तारंबळ होतसे तरी मायो उपेक्षा सोडून, सेवी मायो माझे सदन, कन्ये समान तुझ पाळीन, सर्व सुख देऊनिया, ऐसी ऐकुनी तियेची वार्ता, परमतोषली हृदय दुहिता, मग तेची राहुनी बल्लवी हस्ता, क्रिये लागी आराधी, सो हस्ते करुणी पाक निष्पत्ती, हरित चर्मी केचे शुद्धे प्रती, शेवटी भोजन क्रिये संगती, आपण सेवी नित्यसा, यासही लोटता बहुदिन, किलोतळा राज्य स्वामिनी, आयुष्य सरले जरा व्यापून, मग मंत्र्या लागी बोलतसे, म्हणे आयुष्य सरले निकट, तरी कोणास हो द्यावा राज्यपट, मंत्री म्हणे माळिका चोखट, गजशुंडी विराजावी, सकळ स्त्रिया पाचारून, गज प्रेरावा माळ देऊन, त्यासी भेटले दैववान, माळ ग्रहणी ग्रीविते, ऐसे बोलता मंत्री तये वेळा, परमतोषली किलोतळा, मग सुदिन पाहुणी कार्यमंगळा, अर्पिली माळ गजशुंडी, समग्र स्त्रियांची सभा करून, मग तो प्रेरिला माळ देऊन, ते प्रांती मैनाकिनी पाहून, माळ ग्रीविते उपिली, या उपरांतिका भोगिता राणीव, आचरली पूर्वोत्तका तपोपर्व, वश केला मनोभावे रामदूत तियेने, वश झाला अंजनी नंदन, हे पूर्वीचे लिहिले कथन, वायू सुते मच्छिंद्रा कारण, निवेदले प्रकरण पूर्वी, तरी असो ऐसे कथन, सिंहल द्वीपी मैनाकिनी, नाम माता पितरांच्या आवडी करून, नाम ऐसे विराजले, या उपरी सिंहल द्वीपींची द्वारा, म्हणून सर्वांच्या वागुत्तरा, पद्मिनी नाम सर्वोपचारा,
बोभावती कटकांत किलोतळेचे पावली आसन म्हणून या किलोतळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलोतळा सावध करुणी तेथे म्हणे किलोतळे एके मात तुवा मज ठेवूनी वचनांत मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्य असे तयांचे सामर्थ्य वर्णवेना वाचवेसे म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानुनिया उभयंताला मच्छिंद्रा नेऊ म्हणतसे तरी तो आता येईल येत त्यासी सज्ज करुणी प्रीती ते गोवनी घ्यावा कोण हितार्थे सुख संपत्ती दावनिया परी तो नो हे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादि नाना वैभवे गौरवनी गोवावा जैसा जतन करी पावक संग्रही जय गौरवी राख की चिंदी वेष्टने रक्षणे मानिक होता आहे शुभाननी तैसा बहुविध गौरव करुणा तुष्ट करावे तयांचे मन ऐसे सांगुनी वायुनंदन गमन करिता पय झाला परिती चपळ मैनाकिनी मारुती वैसविला का कनकासनी षोडोपचारे पूजा करुणी बोळविला महाराजा सो स्थाना गेला वायुसुत एरीकडे गोरक्षनाथ वेश्या कटकी मार्गी येत मुक्कामासी साधुनिया जैसे पक्षी करीती गमन या तरुहिनी त्या तरुवरी जाऊने तेवी गोरक्ष मुक्काम करुण शृंग मुरडी पातला गाव निकट पेटते धर्मशाळा होती त्यात वेश्या कटकी राहुनी तेत शिबिरा परी युजली न्यंगती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नाम मुख्य द्योंदिका राज सरंजाम घेहुनी निकास राजसदनी चालली सर्व वेश्या 7-5 घेहुनी रूपवंत गुणवंत साच ऐसे कटकी करुणी संच राजांगणी मिरवली राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वार रक्षके आत जाऊन वेशांकटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधू तिथे ऐसी ऐकता किलोतळा मात म्हणे घेहुनी या सभास्थानात अवघे समारंभेसी ऐसे एकता द्वारी दुती सवेंची पातली द्वारावती घेहुनी कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनकत गटी रक्तो कोंदणी मच्छिंद्र मिरवला कनकासनी निकट बैसली मैनाकिनी निजभारे शोभली जैसी नभी उडू गन्न ज्योती मध्ये मिरविला रोहिणीपती त्याची न्याये मच्छिंद्र भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजपुंज हाटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नवते त्या रश्मीज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्कगोळा कनकासनी ते सदनी सकळा राज्य सभेत मिरवत असो ऐसी सभा सघन कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी राया ते हे महाराजा शैल्यापती ऐकुनी नाभा विधान कीर्ती सोडूनी आपल्या देशाप्रती येते आले महाराजा तरी कीर्तिध्वज फडकत अवनी तैसी अवलोकनी आली करणी मही कलावंत राजभुवनी विराजतसे महाराजा बृहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी याची नीतिभंगा धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्यादेशी किलोतळा नाम राज ऐसे वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा ऐसे बोलता कलिंगा युवती परमतोषला किलोतळा भूपती मग समुच्चय विचार करुणी अन्न भुक्ती देऊनी बोले किलोतळा तब ती कलिंगा येऊनी शिबिरी मध्यान समया सारोनी उपरी साज सरंजाम सजुनी परी सावध रात्री बैसली तो एरीकडे मैनाकिनी येऊन बैसली सभास्थानी सभामंडप शृंगारुणी दीपमाळा रचिलेल्या लावुनी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावुनी दीपिका अगरबत्ती गंधलोका ग्रहाणोग्रहाणी मिरवितसे
तबकी भरोनी गंगेरी पाने, विडे रचिले त्रयोदश गुणी, त्यात फुले अत्तरदानी, लोका माझे मिरवितसे ऐसी सभे कटकासन, मूळ पाठविले कलिंगे लागून, तव ती आपुला सरंजाम घेऊन, दिव्य तेजय मिरविली ये रे कलिंगा राजसदना, जात सवे चालिला गोरक्षनाथ, परी कलिंगे पाचारून, एकांत गुज सांगेती येसी, म्हणे ओ एके गुण गंभीरी, तू नाट्या करशील सभे भीतरी, तरी मृदुंग वाद्य माझे करी, सभास्थानी ओपिका शैल्या सभे कटकस्थानी, रिजविता माझे वाजवणी, मग द्रव्य लाभ घे ओढोनी, मानेल तैसे मागते ते, ऐसे एकता कलिंगा वदत, हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ, सभे स्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई, तरी तुम्हा लागी ते तनेता, वितर्क वाढेल संशय चित्ता, श्रीदेशात पुरुष व्यक्त कोटेच नाही म्हणून, ऐसे ऐकुनी तपोद्रुम म्हणे एके, ओ समुद्यमे अंगनावेशे, येतो नटून रंग तुझा लुटावया, माझी इच्छा होईल पूर्ण, तू ते मिळेल अपार धन, मग ती कलिंगा आवडीने अवश्य नाता म्हणतसे, मग लेवनी कुंचिकी सार, परिधानले उत्तम चिर, जटा वियुक्त करोनी भार, भांग मुक्तांनी भरियेला, भाळी चर्चणी कुंकुम कोरा, सोगया अंजनी मिरवेल नेत्र, कबिरी वरुणी चिर पदर, नाभीस्थानी खोविला, काढुनी कर्णमुद्रिका भूषण, ताटके केली परिधान, तेही कोंदणी जडावरत्ने, नक्षत्रासम झळकती, की एकाग्र करुणी रोहिणीपती, करू पातले श्रवणी वस्ती, मुक्त घोष नासिका प्रती, सरजिनात नत शोभतसे, पाच कंकण जडित भूषण, ग्रीवे माझे अपार हेम, नाना नंगी हाटक गुण, मुक्त लढा शोभल्या, असो आता किती वर्णन, अंगना वेशे गोरक्षनंदन, परमशोभला चपळेपण, वेशांगणी तळपतसे, आधीच पूर्ण हेमांकती, अवतारी त्यावरी नटला हेमशृंगारी, मग वर्णदशा स्वरूपा परी रंभादाशी शोभली, ऐसी आव्हानुनी पैंजनी ती, मृदुंग कवळुनी प्रतिहाती, नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणुनिया मिरविली, परी त्या शैल्या शुभाननी, पाहती पुरवंडा सुलोचनी, एकमेका बोलती वाणी, मदन बाळी हेही असे, सकळ नाट्य कलावती, विकळ स्वरूप नीच दिसती, म्हणती धन्य विधाद्या प्रती, रचली मूर्ती अनुपम्य, समस्त वंदू जरी उर्वशी, तरी हिच्या पुढे वाटती दासी, चपळ तेजेत सहजसे तळपत आहे बाळी हे, सहज सोडूनी प्रत्योदक, नाद दर्शवी अलौकिक, पाहते पणी पडुनिटक, विस्मयाते पडती त्या, वाद्यनादाने व्यक्तीत, मिळवी ताल अति अद्भुत, परिसकळ शैल्यांचे चक्षु तेत, एक ठाई मिनले, कलिंगा मुख्य नायकिनी, परी पुरवंडा दैन्यवानी, जैसे उदया येता तरणी, सकळ तेजा लोपती, असो नाट्यधरा कलिंगे सहित, उभ्या राहिल्या करू नृत्य, ते कटी कवळुनी, मृदुंगा ते कुशळ वाजवी पुरवंडा, संगीत सोरित गायन, शैल्या सकळ तुकावती मान, आहा आहा बोलोनी वचन, धन्य म्हणती कलिंगा, सकळ शैल्या सभांगणी, त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी, की पद्माळिके चिंतामणी, हिरा चमक दावितसे, पुढारा पाहुनी गुरुनाथ मनींच्या मनी नमन करीत, परम हेलावे आनंदे चित्त, मने कृतार्थ झालो मी, आता श्रीगुरूंचे पहिले चरण, सकळ झालो तापहीन, मग स्फुरण ये कुशलपणी, वाद्यकळा मिरवितसे, ते नृत्य गीत संगीत होता, पाहुनी लाजे विधी दुहिता, लाजत अप्सरा गंधर्व माता, ठेवून पाहती चरणांते, तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार, मान तुकावनी नातमच्छिंदर, आहा आहा म्हणतसे, मग परिधानावया उंच वस्त्र, काढुनी हस्ते देत मच्छिंद्रनाथ, तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लागव कळे वर्तवी, मृदंग वाद्य वाजविता, अद्भुतपण कुशळता, तया नादा ते अक्षरवेता, भांती भांती काढीतसे, त्या अक्षरा माझे अक्षर, मच्छिंद्रनामे चमत्कार, दावणी पुढे तोची व्यवहार, रंगासमान नाचवी
मृदुंग अक्षरी तैसे चर्या दावितसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरकाया पुन्हा अक्षरे आच्छादी परी अक्षरे मच्छिंद्रा ते श्रवण होता पाहे भवते चित्तेचा कोटुनी म्हणे येत कोटुनी आला गोरक्ष एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंगीत देखता गुरु मावली तीचा अक्षरी आणतसे आणि ता अक्षरे पूर्वव्यक्त होताची मच्छिंद्र दचकत भवंते पाहुणी गोरक्षनाथ कोटे आहे म्हणतसे शैल्या आणि कलावासिनी तया ते व्यक्त न पाहता नयनी कोटून पडतसे अक्षर दोन्ही श्रवणी आमचे साजनी पिशाचवाणी भवंती पाहतसे घडी घडी दचकतसे थडथडून हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणून मग न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापले चलो मच्छिंदर गोरकाया जव जव अक्षरे ही ऐकुनी तव तव दचकुनी गेली काया कळीमा तेव्हा येतसे तव पाहुनी किलोतळा हृदयी पेटुनी चिंतानळा काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी तव पाहुनी किलोतळा म्हणे महाराजा तपपाळा सुरतरंगी सुख कमळा काळिंबी का वरियली रे म्हणे ओ मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरकावनी भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चुडामणी विषया नाताळे इंद्रयदमनी महाप्रतापे तपोखानी बैरागी तो असे हो अगे तो येता तव पट्टनी नेईल माते स्वदेशवनी मग तव रतीची सुख यामिनी गोरक्ष अंकी नासेल ऐसे ऐकता किलोतळा मारुती सूचनेचा खून गरळा हृदयी व्यापुनी जाळू लागला मुख कोमाविती पै झाली मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदया लागी ते चित्ता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंदवेश बळी आव्हानीला एकची भाष मग रंगदेवता पडून ओस उठवे आपल्या ठाण्याते जैसे पय सैंधवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी मिरवला हा तन्नाया पोटी भय उभयंता तळे परी ती चतुर मैनाकिनी गायन सोर आव्हान कानी तो मृदुंग वाद्य उठुनी ध्वनी चलो गुप्त गोरकाया ऐसा नाद अक्षरस्थित किलोतळा श्रवण करीत मग बोलावणी कलावंत उत्तरा ते आराधी म्हणे तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमागती परी आमुच्या साज संग्राहपती आजी पाहू वाजवणी ऐसे एकता कालिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी मग ती किलोतळा ज्ञापोनी साज आणूनी ठेवीतसे तोही साज पुढे घेऊनी वाजविती कुशळपणी परी सुस्वर गाण्यात अक्षरपूर्ण तेची काडी पुन्हा पुन्हा तेही ऐकुनी मैनाकनी मग सेविका आपुली कलावंतिनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे ती ते सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढिती त्याची नीती अक्षरस्थिती तुम्ही बोलावी मृदुंगा परी ती वाजविता कलावंतिनी तैसे अक्षर न येती कानी मग पुढे तिचा हात धरुणी एकांतासी पै गेली सलीलपणी चरणी माता ठेवणी पुसे तिसी वार्ता माये तू कोण सांगाता सकळ संशय सोडिनी जरी ही गोष्ट ठेवीसी चोरून तरी तुझ्या गुरुची आन माते वंदे की प्रांजळपण कोण कोणाची तू अससी ऐसे भूपनी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वता कामिन श्रीमच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्ष नामे मिरवितसे तरी श्री वेश नटिनारी नटोनी निगोतव राजद्वारी ऐसे एकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणुनी तोरित श्री गोरक्षनाथाने सवित म्हणे तू माझा सूत भेटलासी दैवाने पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपे केले निवेदनी होताच तन मन प्राण तव भेटी उदेल परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की ग्रही वत्स काननी गाये परी प्राण वत्सा ठेवितसे की जला वेगळी मासोळी होता रिगूप आहे पुन्हा जळी तन्ना ये मोह काजाळी लागली तुझसाठी मजबारे मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदणी लेववित रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला
भरजरीचे कनकवर्णी परिधानीला चिरभूषणी मस्तकी मंदिल नवरत्नी शिरपेचवरी जडियला हस्ताग्री बाहुवट हेमकोंदनी लकलकाट सर्वभूषणी तेजवट शृंगारीला नाततो मग हस्त धरुणी किलोतळा येती झाली सभामंडळा येतांची मच्छिंद्रे देखिली डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनांत मने मच्छिंद्रनाथ पुरुष कैचा आला येत निकट येता किलोतळेत हस्ते खुनावी कोण तो एरीकडे हस्त खुने संकेती पाहुनी मने गोरक्ष जती तुमचा उद्देश धरून चित्ती भेटी लागे पातला परी आज उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राणसूत सकळ राज्यांचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकळ कांचनी फिटून गेली अंतकरणी सकळ वैभव राजमांडनी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ धाकुटा मीन तुमचा सूत संगोपील तयासी म्हणून समूळ माझी कांचनी फिटून गेली दुरावनी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टिलापनासी ऐसे बोलविता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी मनी चिंती मने बळेची तरणी अंधार चिरी भूषितसे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव विधवे लागी कुंकुम ठेव खटाटेप कासया की परिसा लागी कनक शृंगार की तक्री तुष्टती देव अमर तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढून अंजुळीस ते पयोबद्धीस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरवला की सकळ महीचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्यांते जाऊनी तयाची न्याये आम्हासी वैभव कायसे पद थोर राणीव एरे जल्पतसे आपुला भाव निसांगा संग जाऊनी परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी येऊती मात श्री गुरु मर्जी आली कर तलांत मारू लात वैभवासी ऐसे गोरक्ष कल्पनी मनी एरीकडे मच्छिंद्र मुनी किलो तळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठला अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्षा गळा घातली मिठी करी कवळुनी हृदय पोटी प्रेमे सद्गद आलिंगला मग कलिंगे ते पाचारुण अमुपद्रव्य दिदले वसन गौरवनी तियेचे मन स्वस्थाना ते बोळविले एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट वैसोनी गोरक्षात योगशमे पुसदसे बद्रिकाश्रमी तपोराहाटी तितुके सांगे गोरक्ष जेटी कंटकाग्री पादांगुष्टी 12 वर्ष संपादली उपरी तप झालिया पूर्ण मावकरी उमारमन सकळ देवा बोलावून आतिथ्य हि मिरविले ऐसी झालिया तपराहाटी परितव वियोग साहिना पोटी शनाशना होऊन कष्टी शोक करू रिगतसे जया पदांचे होता स्मरण अंती जठर जाये वेष्टून म्लान वदनीयो सकानन दाही दिशा दिसतसे मग उदका वाचुनी जैसा मीन तडफडून देऊ पाहत प्राण तेवी माझे अंतकरण दुःखडो हि हे लावे परी प्रारब्ध योग दारुण येते भेटले तुमचे चरण आता गेलिया प्राण एकाकी कदा न वसे मी ऐसे एकता वचन युक्ती पुन्हा धरी तसे हृदयाप्रती म्हणे वस्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळी होऊन बाळपण तुवा न जाणिले मजविन सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरविले जगा वेगळी जळमासोळी विभक्त न होय कवने काळी तेवी मम चित्त दरित तपोमोळी विभक्त झाला नाहीसे परी व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा खोले वैभव वाटे तुझ विनवा बा भोजन करिता षडसानी तुझे स्मरण होते से मनी बा तो ग्रास ठेविता आणणी विष समान वाटतसे मग अश्रुने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहासी माझिया मग ताप उपजे मनात हा बाळकासी टाकोनी मनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी बा तुझविन करिता तीर्थभ्रमण परी ओस दिशा भावे मन मनात जल्पे वत्स टाकून कैसा आलो मी पापी
ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ, हे महाराजा माझी एक मात, तू ते सूत बहु असती, जया देशी कराला गमन, तेची सूत कराला निर्माल, मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा, परी एकची तू माझी आय, मन माझे एकची ठाई, मग जैशी पहा गती पाही, जळावीन मिनाते, की अर्का कुमुदिनी असती अपार, तो मोह करील कोणावर, परी कुमदा तो एकची मित्र, सुखा परी अनाया, की चंद्रा चकोर असती बहुत, परी चकोर एकची रोहिणी नात, त्याची न्याये जननी माते, अससी एकची माते, जळात असती बहुत जळचर, परी जळचरा असते एकची नीर, तन्नाया मज माहेर, एकची मच्छिंद्र आराधिला, श्लाघ्य पुरुषा अन्य युवती, परी युवतीसी एकची पती, तन्नाया कृपामूर्ती, माझे जीवन तू अससी, घनासी अपार असती चातक, परी चातकासी घन तो एक, तेवी तू माते जननी जनक, एकची अससी महाराजा, ऐसे म्हणून गोरक्षनाथ, नेत्री आणि अश्रुपात, ते पाहुनी अंतरिक्ष सूत, प्रेमे हृदयी कळवळला, म्हणे तानुल्या सत्यवचन, तूज कोणी नसे मजविन, ऐसे म्हणून मुखचुंबन कुरवाळून धरीतसे, मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभयंता जाऊन, श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनांते सारी येले, भोजन झालिया एकासनी निद्रा करीती उभयजनी, दिनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसती, एका अंकी मीननाथ एका अंकी गोरक्षसुत, कनकासनी राजसभेत घेहुनी नाथ बैसती, जैसा वक्रतुंड षडानन घेहुनी बैसे उमारमन, की माये यशोदे जवळी राम कृष्ण उभय अंकी मिरविती, असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न, ते पुढीले अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवण की जे, ते मच्छिंद्र उभय अंकी घेहुनी सुताची फेडील बाकी, शैल्याने वेष्टुनी सुखासनी हाटकी, नित्य मिरवे मच्छिंद्र तो, नरहरी वंशी धुंडीसुत, नरहरी मालू नाम जाते, तो गुरुकृपे रसाळ कथिते, निवेदले श्रोतिया, सोस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसुद भाविक चतुर्थ, विशतीत्माध्याय गोड हा, अध्याय 20 ओव्या 220, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु, श्रीनवनाथ भक्तिसार 20 अध्याय समाप्त.